नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन वानखेडे सर. आज आपण बघणार आहोत मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये एक्झरसाइज 1.2. तर त्यामध्ये क्वेश्चन फर्स्ट काय दिलेला आहे पहा, कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल फॉर इच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न. यामध्ये क्वेश्चन काय म्हणत आहे की दिलेल्या क्वेश्चनचा आपल्याला काय करायचं आहे, ट्रूथ टेबल आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, तर क्वेश्चन फर्स्ट काय म्हणतोय बघा, इन स्क्वेअर ब्रॅकेट इन ब्रॅकेट पी देन क्यू अँड क्यू स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज देन पी. मग आपल्याला आता हा ट्रूथ टेबल फाइंड आउट करायचा आहे. तर आपण या आधी ट्रूथ टेबल बघितले होते जे की 5 टाइप्स होत्या, जे की अँड, ऑर, देन, इफ अँड ओनली इफ. ठीक आहे, तर पहा त्यांचा यूज करून आपण काय करणार, आता इथे ट्रूथ टेबल आपण फाइंड आउट करणार. ठीक आहे, तर यामध्ये पहा आता सांगत असताना आपण काय करणार, पहिले तुम्ही नॉर्मली शिकले आहात, इथे फक्त किती स्टेटमेंट दिलेले आहेत पहा. पहिले पी आणि क्यू या 2 स्टेटमेंटचा यूज केलेला आहे आणि 2 स्टेटमेंटसाठी आपण एक फॉर्म्युला बघितला होता 2n चा. तर आता समजा 2 पॉवर ठेवला आहे, तर आपण काय म्हणत होतं, व्हॅल्यू किती मिळत होते त्या स्टेटमेंटच्या 4 मिळत होत्या आणि त्यांना डिवाइड करत होतो 2 टाइप्समध्ये. ठीक आहे, तर इथे काय दिलेलं आहे, पहिला पी आहे, दुसरा क्यू आणि नंतर पहा ब्रॅकेटमध्ये पी देन क्यू. ठीक आहे, आणि नंतर कोण आहे, अँड सोबत हा क्यू आलेला आहे जोडून, पहा पी देन क्यू अँड क्यू. ठीक आहे, हा एक झाला आहे कंप्लीट. आणि शेवटच्या याच्यात काय सांगणार आपण, परत रिपीट लिहायचा नाही हा पी, आता पूर्ण ब्रॅकेट आपण कंप्लीट करून घेऊ. ठीक आहे, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये पहा पी देन क्यू अँड क्यू स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज आणि देन पी. ठीक आहे, काय दिलेला आहे, हा देन पी हा दिलेला आहे आपल्याला. तर आपण इथे काय करू, आता कंप्लीट करून घेऊ. ठीक आहे, तर मग पहा आता 4 व्हॅल्यू मिळत असते, तर आपल्याला माहिती आहे का मिळत आहे 4, कारण इथं पी आणि क्यूच आलेला आहे, यामध्ये कोणी आर आलेला नाही. तिसरी स्टेटमेंट आलेली आहे का, नाही. जर ह्या 2 आल्या तर 4 व्हॅल्यू मिळत असते, तर आणि आर जर आला तर 8 व्हॅल्यू मिळत असते. तर ठीक आहे, तर आता यामध्ये पहा पहिले आपण नॉर्मली काय लिहित होतो, टी 2 वेळा आणि 2 वेळा एफ. ठीक आहे, तर क्यू काय असेल आपला टी एफ. ठीक आहे, आणि पहा पी देन क्यू दिलेला आहे. देनमध्ये आपल्याला काय शिकवलेलं आहे की जर टी पहिलं स्टेटमेंट टी आहे आणि दुसरं स्टेटमेंट एफ आहे, जर टी देन एफ असेल तेव्हाच व्हॅल्यू आपल्याला काय मिळत असते, फॉल्स मिळत असते. अदरवाईज सर्वांसाठी तो काय असतो, ट्रू असतो. ठीक आहे, सो मग पहिले पहा टी देन टी काय होईल, टीच. टी देन एफ फक्त काय होईल आपलं एफ, तर बाकी अदरवाईजसाठी तो काय आहे, टीच आहे. ठीक आहे, तर पहा परत काय दिलेलं आहे, पी देन क्यू अँड क्यू दिलेला आहे, पी देन क्यू अँड क्यू. तर पी देन क्यू आपण बनवलेला आहे, तर आता अँड क्यू सांगायचा आहे. तर पहा क्यू सोबत अँड वापरा, हा क्यू हिंगता. ठीक आहे, तर मग पहा टी अँड टी, तर काय होईल टी. अँड सोबत काय सांगितलं, बोथ, इफ बोथ आर टी देन टी. जर दोन्ही स्टेटमेंट टी असतील म्हणजे पी आणि क्यू यांची व्हॅल्यू जर टी असेल तरच फायनल आन्सर काय मिळते, टी. पहा टी अँड टी काय झाला, टी. एफ अँड एफ काय होईल मग आपला एफ. पहा टी अँड टी परत टी आणि टी अँड एफ काय होईल एफ. ठीक आहे, मग आता पुढच्या याच्यामध्ये पहा पी देन क्यू अँड क्यू काय दिलं आहे, पी देन क्यू अँड क्यू आणि देन पी. आता या स्टेटमेंटसोबत म्हणजे या व्हॅल्यूसोबत आपल्याला काय सांगायचं आहे, पी सांगायचं आहे, देन या सिम्बॉलचा यूज करून. ठीक आहे, मग पहा काय दिलं आहे, टी देन टी टीच, एफ देन टी हा पण टीच आहे आणि टी देन एफ आता शिकवलं आहे, टी देन एफ असेल तर फायनल आन्सर काय असते एफ आणि एफ देन एफ काय होईल, टीच. तर आपल्याला आन्सरमध्ये व्हॅल्यू मिळाली, दोन्हीही काय पहा टी एफ टी काय झालं आहे, कारण कसा यूज केला आहे आपण, कारण पी आणि क्यू सांगितलं आहे. देनमध्ये आपल्याला माहिती आहे की फक्त टी देन एफच फायनल आन्सर एफ असेल आणि अँडचा तर तुम्हाला यूज माहिती आहे. अँड काय सांगत असतो आपला की इफ बोथ आर टी, जर दोन्ही स्टेटमेंट टी असतील तरच टी, अदरवाईजसाठी फॉल्स. त्यानुसार आपण हा पहिला टेबल सॉल्व केलेला आहे. तर यानंतर आपण दुसरा क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 2 चालू होता आपला. तर क्वेश्चन 2 काय सांगतोय पहा, पी अँड निगेशन क्यू बाय कंडिशनल म्हणजेच आपला काय आहे, इफ अँड ओनली इफ आणि ब्रॅकेटमध्ये पहा पी देन क्यू. तर यामध्ये तुम्हाला आता निगेशनवाली टर्म आलेली आहे. तर पहिले काय करणार आपण, तो निगेशन आता तुम्ही पाहिलेलं आहे की निगेशन म्हणजेच आपण नॉट सांगितलं होता. पी म्हणजेच पी जर आपल्याला निगेशन सांगायचं असेल तर निगेशन पी होईल आणि पी निगेशनवर आपण निगेशन सांगलं तर निगेशन कॅन्सल होत असते, हे आपल्याला माहिती आहे. तर यांचा पण आपण ट्रूथ टेबल सांगू. आता सेकंडचा आन्सर बघू आपण. पहा सेकंडमध्ये काय दिलेलं आहे, आता जसं आपण पहिले सोडवत आलो आहे तसंच पहा यामध्ये किती स्टेटमेंट आहे, तर पी आणि क्यू या 2च स्टेटमेंटबद्दल बोललं आहे. तर पहिले कोण आहे आपला पी, पुन्हा कोण असतो क्यू. आता यामध्ये निगेशन आहे म्हणून आपण निगेशन पी लिहिलं आहे. आता परत पहा पहिला टेबल कोण आहे, पी अँड निगेशन क्यू आहे, तर हा पहिला ब्रॅकेट कंप्लीट केला आहे. परत कोण दिलेला आहे, पी देन क्यू दिलेला आहे, तर परत पी देन क्यू लिहिलं आहे. ठीक आहे, आणि नंतर आपण हा शेवटचा पूर्ण टर्म लिहिणार. तर कोण आहे शेवटची पूर्ण टर्म, पी अँड निगेशन क्यू. ठीक आहे, आणि बाय कंडिशनलमध्ये पहा कोण दिलेला आहे, पी देन क्यू. ठीक आहे, पी देन
क्यू ह्या पूर्ण स्टेपमध्ये आपण लिहून घेऊ. ठीक आहे. तर आपण जसं आधी लिहित आलो तसं 2 व्हॅल्यू टी आणि 2 व्हॅल्यू एफ. ठीक आहे. तर पहा क्यू काय असतो आपला टी एफ. ठीक आहे. तर आता पहा निगेशन क्यू आहे. निगेशन क्यू आता पहा पहिली क्यू काय होती टी, तर इथे काय होईल एफ. तर हा एफ असेल तर हा टी, हा टी असेल तर हा एफ, हा एफ असेल तर काय असेल हा टी. कारण क्यूवर आपण निगेशन लावलं असं समजा, कारण त्याच्या उलटी व्हॅल्यू येणार ती. ठीक आहे. तर पी अँड निगेशन क्यू, पी आणि निगेशन क्यू वर कोणता सिम्बॉल यूज करायचा आहे अँडचा. तर पी हा आणि हा निगेशन क्यू, तर या दोघांमध्ये अँडचा यूज करा. तर टी अँड एफ, अँडचा यूज काय सांगतोय, अँड काय सांगतोय की जर दोघंही पी आणि क्यू हे दोन्ही स्टेटमेंट जर टी असतील तरच तेव्हा ती आन्सर असेल. तर इथं पहा मग टी अँड एफ, तर काय झालं आहे एफ. तर टी अँड पहा टी अँड टी, तर इथे काय होईल मग टीच. टी एफ अँड एफ काय झाला एफ अँड टी. आता समजा इथे पहा लक्षात येईल एफ अँड टी काय व्हायला लागलं आहे एफच. ठीक आहे. मग आता देनमध्ये पहा देन काय सांगतोय आपल्याला हे इथे लक्षात घ्या. टी देन एफ असेल तरच एफ, म्हणजे पहिलं स्टेटमेंट टी आणि दुसरं क्यूवालं एफ असेल तेव्हाच काय आन्सर व्हायला लागलं आपलं एफ व्हायला, म्हणजे टी देन एफ असेल तर. ठीक आहे. तर मग पी देन क्यू चेक करू. पी आणि क्यू देनच्या यूज सिम्बॉलमध्ये पी देन क्यू पहा टी देन टी काय झालं आहे मग टीच. टी देन एफ एफ देन एफ तर टी आणि एफ देन टी काय झालं आहे टीच. आता शेवटच्या याच्यात पहा काय सांगायचं आहे बाय कंडिशनलचा यूज करायचा आहे. पी अँड निगेशन क्यू आणि पी देन क्यू या दोघांवर काय करायला आपण बाय कंडिशनल, जे की ह्या 2 स्टेप आहेत इथे. ठीक आहे. पहिली कोण ही आणि ही दुसरी, तर यामध्ये बाय कंडिशनल काय सांगते पहा. बाय कंडिशनलमध्ये आपण काय सांगितलं इफ अँड ओनली मध्येच, जे की बाय कंडिशनल आहे. इफ बोथ आर सेम देन टी, जर दोन्हीही म्हणजे पी आणि क्यू हे दोघंही जर टी असेल किंवा एफ असेल तरच फायनल आन्सर आपलं काय होत असते टी होत असते. म्हणजे सेम व्हॅल्यू येत असतील दोघांच्याही, दोन्ही स्टेटमेंटच्या. कोणत्या पी आणि क्यू या दोन्ही स्टेटमेंटचा जर आन्सर सेम येत असेल म्हणजे व्हॅल्यू सेम येत असेल तर फायनल आन्सर काय होणार आपलं ट्रू होणार. जसं की पहा एफ बाय कंडिशनल टी, तर काय होईल मग एफ. टी बाय कंडिशनल एफ तर एफच आन्सर. एफ बाय कंडिशनल टी तर एफच आन्सर. एफ बाय कंडिशनल टी तर एफ. तर याचं फायनल आन्सर काय व्हायला लागलं आहे आपल्याला एफ मिळत आहे, हे आपल्याला लक्षात आलेलं आहे. ठीक आहे. तर पहा घ्या क्वेश्चनचा स्क्रीनशॉट घ्या. पहा आता आपण थर्ड क्वेश्चन बघू. तर थर्ड क्वेश्चनमध्ये पण काय होईल आता पहा. थर्ड क्वेश्चनसाठी आपण फक्त आता इथून टेबल चेंज करून घेऊ, जे लागते ते बनवू. ठीक आहे. तर थर्ड क्वेश्चन काय सांगतोय आता की तुम्हाला काय दिलेलं आहे पहा पी आणि क्यू आणि आर यामध्ये 3 स्टेटमेंट दिलेले आहे. म्हणून आपण काय केलं आहे आता यामध्ये आपल्याला 3 स्टेटमेंट आहेत. तर फायनल आन्सर फायनल व्हॅल्यू किती येतील मग 8 येतील. म्हणून आपण थोडं टेबल चेंज करतो आहोत. ठीक आहे. तर मग पहा आता परत तेच टेबल बनवायचं आहे पण 8 व्हॅल्यूसाठी बनवायचं आहे. मग काय केलं आहे मी, पहिले कोण आहे पी, दुसरा क्यू हा स्टेटमेंट आहे, तिसरा कोण आहे आर आहे आर, चौथा पहा आता पी अँड क्यू, तर पी अँड क्यू लिहिलं आहे. ठीक आहे. हां पी अँड क्यू आणि दुसरा ब्रॅकेट कोण आहे क्यू ऑर आरचा आहे, तर क्यू ऑर आर. आणि शेवटला काय करत असतो हा पूर्ण ब्रॅकेट लिहित असतो. म्हणजे कोण आला पी अँड क्यू आणि बाय कंडिशनलचा यूज करून कोण आहे क्यू ऑर आर. ठीक आहे. तर हा पूर्ण ब्रॅकेट. ठीक आहे. तर याच्यात आपल्याला काय सांगायचं आहे आता 8 व्हॅल्यू सांगायचे आहेत. मग 8 व्हॅल्यू सांगत असताना आपण काय करत असतो 4 टाइम्स टी 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 आणि 4 टाइम्स एफ एफ एफ. ठीक आहे. हे आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. तर आता यामध्ये आपण क्यू काय सांगत असतो 2 टाइम टी आणि 2 टाइम एफ 2 टाइम टी 1 2 3 4 5 6 7 एक व्हॅल्यू राहिली आपली इथे 3च टाइम झालेलं होतं सॉरी, तर इथं 4 टाइम्स करून घ्या. ठीक आहे. आपल्याला 8 व्हॅल्यू पाहिजे तिथं. मग काय केलं आहे आपण आता समजा हा बनवत आहोत. ठीक आहे. तर मग पहा हा 2 टाइम एफ झाला आहे, 2 टाइम टी 2 टाइम एफ 2 टाइम टी. ठीक आहे. आणि हा 2 टाइम्स एफ. ठीक आहे. तर आता आर काय सांगेल, पहिला टी दुसरा एफ, पहिला टी दुसरा एफ टी एफ टी एफ टी एफ ह्या अशा व्हॅल्यू आपण आरमध्ये लिहित असतो. ठीक आहे. हे आपण बनवले. पहा पीमध्ये काय सांगितलं आहे मी 4 टाइम्स टी सांगितलं आहे आणि 4 टाइम्स एफ सांगितलं. क्यूमध्ये काय सांगितलं 2 टाइम्स टी 2 टाइम्स एफ 2 टाइम्स टी 2 टाइम्स एफ आणि आरमध्ये काय सांगितलं आहे टी एफ टी एफ टी एफ टी एफ. ठीक आहे. लक्षात आलं आहे. तर आता परत काय सांगलं पी आणि क्यू या 2 स्टेटमेंटमध्ये आपल्याला कोणत्या सिम्बॉलचा यूज करायचा आहे अँडचा करायचा आहे. आणि अँडचं ट्रूथ टेबल काय सांगतोय की जर पी आणि क्यू या दोन्ही स्टेटमेंटचं जर आन्सर टी टी असेल तर तेव्हा फायनल आन्सर टी मिळत असते व्हॅल्यूचं. ठीक आहे. तर मग इथे पहा दोन्ही स्टेटमेंट काय दिलेले आहेत आता पी आणि क्यूसाठी टी अँड टी दिलेलं आहे, तर हे काय होईल टीच.
टी अँड टीचा अँडचा यूज करून टी अँड टी काय होईल मग टीच, टी अँड एफ काय झाला इथे एफ, टी अँड एफ काय होईल एफ, एफ अँड टी पण एफ, एफ अँड टी पण एफ, एफ अँड एफ पण एफच आणि एफ अँड एफ पण एफच. चेक करत चला 8 व्हॅल्यू मिळाले की नाहीत पहा 1 2 3 4 5 6 7 8 झाले. ठीक आहे. तर आता क्यू ऑर आर, तर ऑरमध्ये काय म्हटलं आहे मी पहा एनी वन इज अ टी सो देन टी. तर ऑरमध्ये तुम्हाला काय म्हटलं जर एक कोणतीही पीची व्हॅल्यू जर टी येत असेल म्हणजे आपल्या टेबलमध्ये एक कोणता पण टी जर मिळत असेल फायनलपर्यंत तर त्याच्यामध्ये टीच आन्सर येणार, त्यांचा फायनल आन्सर आहे. कसं म्हणतोय पहा म्हणजे तुम्हाला पी आणि क्यू ह्या दोन स्टेटमेंटच्या जर तुम्ही व्हॅल्यू लिहित असता कोणीही एका बाजूला जर टी मिळत असेल तर फायनल आन्सरमध्ये पण टी येणारच बरोबर. जर इथं टी नसेल समजा की एक व्हॅल्यू आपली पीची आणि क्यूची पण एफ एफ होती तर हे फायनल आन्सर काय होईल मग आता दोघींकडे पण टी नाही आहे म्हणून हा काय असेल फक्त आपला एफ ऑरमध्ये, बाकी सर्व राहायची टी राहील. ठीक आहे. तर मग इथे पहा क्यू ऑर आर साठी हा क्यू आणि आर यामध्ये कोणाचा यूज करायचा आहे ऑरचा. टी ऑर टी काय होईल मग टीच, टी ऑर एफ काय होईल एक टाइम टी आला आहे म्हणून हा टीच, एफ ऑर टी एक टाइम टी आहेच टीच, एफ ऑर एफमध्ये एकही वेळा टी नाही म्हणून हा एफ टी, टी ऑर एफ टीच, एफ ऑर टी पण टीच आणि एफ ऑर एफमध्ये एफ कारण तो एक वेळा पण टी नाही आहे त्यांच्या दोन्ही स्टेटमेंटमध्ये. आता पहा पी अँड क्यू बाय कंडिशनल क्यू ऑर आर, पी अँड क्यू आणि क्यू ऑर आर या दोघांमध्ये बाय कंडिशनलचा यूज केला आहे. म्हणजे काय म्हणत आहे बाय कंडिशनल की दोन्ही स्टेटमेंट सेम असले पाहिजे, इफ अँड ओनली इफ काय म्हणते बोथ आर सेम देन टी. जर दोन्ही स्टेटमेंट म्हणजे टी टी असेल तरच टी म्हणजे पहा टी बाय कंडिशनल टी टीच, टी टी टीच, एफ टी काय होईल मग आता इथे एफ, एफ एफ असेल तरी पण टीच, एफ टी एफ, एफ टी एफ, एफ टी एफ आणि एफ टी काय झाला एफ. पहा चेक करा 8 टाईप झाले का 8 व्हॅल्यू 1 2 3 4 5 6 7 8. पहा काय मिळाला आन्सर आपल्याला टी टी एफ टी एफ एफ एफ. पहा हा क्वेश्चन आपला तिसरा होता. ठीक आहे, तिसरा लिहून घ्या स्क्रीनशॉट. क्वेश्चन नंबर 4 पहा. आता क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय बघतोय पहा पी देन इन स्क्वेअर ब्रॅकेट निगेशन इन ब्रॅकेट ऑफ क्यू अँड आर. तर यामध्ये काय झालं आहे पूर्ण ब्रॅकेटला एक निगेशन लागलेलं आहे आणि इथे बाहेर काय दिलेलं आहे पी आणि देनचा यूज केलेला आहे. ठीक आहे. तर यांचं आपल्याला ट्रूथ टेबल सांगत असताना यामध्ये पहिले काय चेक करा तुम्ही की यामध्ये स्टेटमेंट किती आहेत. तर पहा पी क्यू आणि आर तर 3 स्टेटमेंट आहेत म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू किती होतील 8. तर आपल्याला 8 व्हॅल्यूचं आपल्याला टेबल बनवावं लागेल बरोबर. तर पी क्यू आर ठीक आहे 8 व्हॅल्यू येणारा. तर मग परत जसा आधी बनवला होता तसंच आता यामध्ये पहा पहिले काय केलं आहे मी पी पुन्हा क्यू ठीक आहे पुन्हा कोण आहे आर नंतर कोण दिलेलं आहे पहा. आता इथे काय दिलेलं आहे पहिले पी क्यू आर लिहिलं आहे मी, पी क्यू आरचा यूज करत आहे आपण आर लिहिलं आहे. ठीक आहे नॉर्मली. तर पहिले ब्रॅकेटमधलं जे आहे ते लिहून घेऊ कारण एक टर्म एकच वेळा लिहायची परत परत लिहायची नाही. पी क्यू आर झालं आहे. ठीक आहे. तर क्यू अँड आर ही एक वेळ लिहिली आपण आणि या ब्रॅकेटला निगेशन आहे म्हणून आपण यांचं निगेशन घेऊ क्यू अँड आर. ठीक आहे आणि हा ब्रॅकेट क्लोज झालं आहे. आता नंतर काय केलं हे पूर्ण स्टेप लिहिली तर आता शेवटच्या याच्यामध्ये आपण पूर्ण बॉक्स लिहिणार. ठीक आहे जे पूर्ण टर्म आहे ते. ठीक आहे. तर काय म्हणलं मग निगेशन क्यू अँड आर आणि सो ब्रॅकेट क्लोज आणि ठीक. पहा मग आता जसं आपण जर 3 स्टेटमेंट आलं तर आपण 8 व्हॅल्यू लिहिल्या होत्या तसंच मग पहा 4 टाइम्स टी 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 आणि 4 टाइम्स एफ 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 झाले का पहा 1 2 3 4 1 2 3 4 झालं एवढं. मग बनवा मग पहा क्यू काय असेल मग 2 टाइम टी 2 टाइम एफ 2 टाइम टी आणि 2 टाइम एफ. आता आर काय असतो या उलट एक वेळ टी एक वेळ एफ एक वेळ टी एक वेळ एफ एक वेळ टी एक वेळ एफ एक वेळ टी आणि एक वेळ एफ. लक्षात घ्या. आता काय क्यू अँड आर तर क्यू अँड आरमध्ये काय म्हणलं पहा क्यू आणि आर या दोघांमध्ये कशाचा यूज केलेला आहे अँडचा यूज केलेला आहे. तर मी आताच मागच्या क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे अँडमध्ये तुम्हाला माहिती आहे तिथे लिहून आहे अँडमध्ये काय म्हणते बोथ आर सेम टी सो देन टी. जर दोन्ही स्टेटमेंट टी असतील तरच फायनल आन्सर टी मिळते. मग तसंच पहा टी अँड टी पहिले कोण आहे क्यू तर क्यू आणि आर तर यामध्ये अँडचा यूज केला पहा टी अँड टी काय झालं आहे टीच, टी अँड एफ काय होईल मग एफ, एफ अँड टी पण काय झाला एफ, एफ अँड एफ पण काय होईल एफ. टी अँड टी असेल तरच टी आहे पहा टी अँड टी इथे यायला टी, टी अँड एफ एफ इथे पण एफ आणि एफ अँड एफ काय झाला इथे आता पण एफ. मागच्या क्वेश्चनमध्ये आपली एक मिस्टेक झाली होती त्या लास्टच्या आन्सरमध्ये काय होतं एफ आणि एफ होता बाय कंडिशनलमध्ये ते ट्रू व्हायला पाहिजे होता आपण तिथे ट्रू लिहिलेला नाही आहे एफ झाला होता. तो मिस्टेक दूर करून घ्या क्लिअर करा तिथे टी पाहिजे आन्सर. ठीक आहे. तर यामध्ये एफ अँड एफ एफ का झाला तर कारण आपण अँड याचा अँडचा यूज करत आहोत म्हणून आपण इथे एफ लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर याच आता यावर काय पहा क्यू
अँड आरमध्ये आपण निगेशन यूज करत आहोत, यावर निगेशन लावायचं आहे. तर यावर समजा निगेशन लावलं तर काय होईल पहा, टीवर जर निगेशन लावलं तर काय झालं आहे मग एफवर लावलं तर काय होईल टी, इथे पण टी, म्हणजे याच्या उलटं लिहिलं आहे आपण पहा. टीवर निगेशन असेल तर फायनल आन्सर एफ होईल, एफवरचं टी, एफ असेल तर टी निगेशन लावल्यानं, एफ असेल तर टीच, परत काय झालं टी असेल तर एफ, एफ असेल तर टी, एफ असेल तर टी, एफ असेल तर टी, कारण आपण यावर निगेशन सांगितलेलं आहे. ठीक आहे, मग पहा आता लास्टच्या स्टेपमध्ये काय सांगितलं असतं, पी देन आणि ही पूर्ण ब्रॅकेट पीचा यूज पी आणि देनचा यूज करून ह्या ब्रॅकेटवर सांगायचं आहे आपल्याला. तर मग पहा टी देन एफ काय आहे आपला, आता पहिले पहा देनमध्ये काय फक्त टी देन एफच एफ आहे, बाकी सर्व टी आहे. तर मग टी पहिला पी कोण आहे, पीची व्हॅल्यू काय टी, आणि इकडल्या ब्रॅकेटमध्ये पहा निगेशन क्यू अँड आरमध्ये पहिली व्हॅल्यू काय एफ, सो टी देन एफ काय होईल मग एफ. मग बाकी पहा टी देन टी टीच, पहा टी देन टी पण टीच, परत पहा चौथ्यामध्ये टी देन टीच आहे तर टीच, परत पाचव्यात पहा एफ देन एफ आहे तरी पण टीच असेल. मग परत पहा एफ देन टी आहे तर टीच, एफ देन टीच आहे तरी टीच, आणि एफ देन टी असेल तरी टी. फक्त चेक करा 8 व्हॅल्यू झाल्या का, 1 2 3 4 5 6 7 8. पहा तर यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की देनमध्ये फक्त कोण आहे, टी देन एफ असेल तरच फायनल आन्सर एफ असते, बाकी सर्वासाठी तो काय असणार आहे आपला ट्रू असणार आहे. यामध्ये पहा लक्षात घ्या आपण काय केलं होतं, पी क्यू आणि नंतर काय केलं आहे, आर हा आहे तिसरं स्टेटमेंट म्हणून आपण आर लिहिलं आहे. नंतर काय केलं आपण, पहिलं ब्रॅकेट लिहिलं आहे, नंतर ब्रॅकेटला निगेशन आहे म्हणून ब्रॅकेटचं निगेशन लिहून घेतली स्टेप. ठीक आहे, आणि नंतर शेवटचा बॉक्स लिहिला आहे आणि आपण मागच्या पद्धतीसारखंच याला पण सोडून घेतलं आहे. ठीक आहे, तर यानंतर आपण क्वेश्चन नंबर 5 बघू. ठीक आहे, तर त्यामध्ये पहा क्वेश्चन नंबर 5 मध्ये तर क्वेश्चन नंबर 5 काय सांगतोय पहा, 5 मध्ये काय सांगलं आहे आपल्याला परत चेक करायचं आहे त्याच्यातही पहा, कारण त्यामध्ये तुम्हाला किती स्टेटमेंट दिलेले आहेत, पी आणि क्यू दिलेलं आहे आणि दोघं निगेशन दिलेले आहेत, त्यांचे दोन्ही निगेशन. तर पहिले काय केलं आहे आपण पी, नंतर क्यू, आणि परत कोण आहे निगेशन आहे पीवर म्हणून निगेशन पी, आणि क्यूवर पण निगेशन आहे म्हणून निगेशन क्यू. आणि नंतर पहा आता तुम्हाला आपण पूर्ण स्टेप लिहिली, पी पण लिहिला क्यू पण लिहिला, निगेशन पी पण लिहिलं आहे आणि निगेशन क्यू पण लिहिलं आहे. तर पहिले जे ब्रॅकेटमध्ये आहे ते आपण मेन्शन करून घेऊ. पहा पहिले कोण आहे, पी ऑर निगेशन क्यू, हा ब्रॅकेट कंप्लीट केला आहे बॉक्स. ठीक आहे, आता परत काय करू, हे पूर्ण ब्रॅकेट घेऊ, कोणतं आहे पी ऑर निगेशन क्यू अँड क्यू. ठीक आहे, हे पण कंप्लीट झालं आहे. तर उर्वरितमध्ये काय सांगणार आपण, शेवटच्या बॉक्समध्ये काय सांगणार, हे पूर्ण स्टेप. ठीक आहे, तर निगेशन पी अँड इन ब्रॅकेट ऑफ पी ऑर निगेशन क्यू अँड क्यू. ठीक आहे, तर हे पूर्ण व्हॅल्यू आपण सांगितले आणि स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. ठीक आहे, इथे पहा तुम्हाला आता 2 स्टेटमेंटबद्दल बोललेलं आहे, म्हणजे किती व्हॅल्यू मिळतील, 4च व्हॅल्यू मिळतील. तर मग पहा 4 व्हॅल्यू असतील तर तुम्ही शिकलेले आहात काय, टी टी एफ एफ. ठीक आहे, मग इथे काय टी एफ टी एफ. आता निगेशन पी आहे तर पीवर निगेशन लावलं तर टीचा काय होईल एफ, इथे पण एफ, इथे पण टी आणि इथे टी, कारण टीच्या जागी एफ होईल, टीच्या जागी एफ होईल निगेशन लागल्यानंतर. तर परत पहा निगेशन क्यू आहे तर क्यूवर निगेशन लावलं तर काय व्हायला मग एफ, पहा टी असेल तर एफ, एफ असेल तर टी, परत टी असेल तर एफ आणि एफ असेल तर टीच. ठीक आहे, आता पुढच्या याच्यात पहा पी आणि निगेशन क्यू, कोण पी आणि निगेशन क्यू, यामध्ये आपल्याला ऑरचा यूज करायचा आहे. मग पहा पी कोण आहे टी आणि निगेशन क्यू कोण आहे एफ, तर टी ऑर एफ काय व्हायला लागलं, ऑरमध्ये काय सांगितलं आहे तुम्हाला, ऑरमध्ये काय सांगितलं, इफ एनी वन इज अ टी सो देन टी. जरी दोन्ही स्टेटमेंटमध्ये एक जण जरी टी असला तरी फायनल आन्सर टीच होते म्हणते. मग पहा टी ऑर एफ काय झाला मग इथे आता टीच, पण टी ऑर टी टीच, एफ ऑर एफ, आता इथे एफ कारण या पे दोघांमध्ये एकही टी नाही आहे म्हणून एफ झालं आहे, एफ ऑर टी टी. ठीक आहे, मग पुढच्या याच्यात पहा आता इथे काय दिलेलं आहे पहा पी ऑर निगेशन क्यू. ठीक आहे, पी ऑर निगेशन क्यू अँड क्यू. ठीक आहे, तर मग आपण काय केलं आता अँड, आता पहा हे पूर्ण ब्रॅकेट आणि क्यू या दोघाला कशाचा यूज करायचा, दोघांमध्ये आपल्याला अँडचा. मग पहा पहिलं हा टर्म आणि नंतर क्यू या दोघांमध्ये आपल्याला अँडचा यूज करायचा आहे. पहा मग काय सांगलं टी अँड टी टीच, टी अँड टी टीच, टी अँड एफ एफ, कारण आपल्याला अँडमध्ये जर दोन्ही स्टेटमेंट सारखे असेल तरच टी मिळते का, तर पहा इफ बोथ आर सेम, इफ बोथ आर टी सो देन टी. ठीक आहे, म्हणून काय म्हटलं टी अँड एफ आहे म्हणून काय झालं एफ, एफ अँड टी एफच, टी अँड एफ एफ. ठीक आहे, आता फायनली याच्यामध्ये काय सांगलं आहे पहा निगेशन पी, निगेशन पी
आणि दुसरी टर्म कोणती होती आपली पी, पा हे जे दिलेली आहे ते, या दोघांमध्ये या आणि यामध्ये म्हणजे या निगेशन पी आणि या ब्रॅकेटमध्ये कशाचा यूज करायचा आहे, अँडचा यूज करायचा आहे परत. तर अँडचाच यूज करत असताना आपण काय सांगणार आता पहा. मग पहा निगेशन पी कोण आहे इथली स्टेप आणि पूर्ण हे. तर पहा एफ अँड टी काय होईल एफ, परत पहा एफ अँड एफ एफच, परत टी अँड एफ एफ आणि टी अँड एफ पण एफ. तर यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल काय मिळालं फायनल आन्सर पूर्ण एफ. ठीक आहे. तर यानंतर आपण क्वेश्चन नंबर 6 बघणार आहोत. ठीक आहे, घ्या स्क्रीनशॉट काढून. तर यामध्ये क्वेश्चन नंबर 6 पहा. यामध्ये क्वेश्चन काय सांगलं आहे पहा, निगेशन पी देन निगेशन क्यू अँड इन ब्रॅकेट निगेशन क्यू देन निगेशन पी ब्रॅकेट क्लोज. तर आपल्याला यामध्ये आता पहा पूर्ण स्टेप काय दिलेली आहे, त्या निगेशनमध्ये दिलेले आहे. यांचं आपल्याला ट्रूथ टेबल सांगायचं आहे. तर यांचा आन्सर पाहू आपण काय होतं ते पहा. नॉर्मली आपल्याला माहिती आहे की आता हे दोन्ही स्टेटमेंट आता निगेशनमध्ये आहेत, म्हणजे आपल्याला पी आणि क्यू याबद्दल बोललेलं आहे. तर मग पहिले पी अँड क्यू आपण ह्या बनवून घेऊ, नंतर कोण घेणार निगेशन पी आणि नंतर कोण निगेशन क्यू. ठीक आहे. ह्या 4 टाईप्स झाल्यानंतर आपण पहिले काय बॉक्स जे दिलेलं ब्रॅकेट आहे ते आपण पहिले निगेशन पी देन आणि नंतर कोण निगेशन क्यू हे पहिलं ब्रॅकेट कंप्लीट करू आणि नंतर दुसरं ब्रॅकेट कोण दिलेलं आहे ते पहा. कोण दिलेलं आहे निगेशन क्यू देन निगेशन पी हे ब्रॅकेट क्लोज आणि नंतर ह्या पूर्ण स्टेप. ठीक आहे. लास्टच्या ब्रॅकेटमध्ये आपण काय करणार आहोत, ह्या लास्टच्या ब्रॅकेटमध्ये आपण पूर्ण लिहिणार आहोत काय निगेशन पी देन निगेशन क्यू आणि अँडचा यूज केला यांनी जोडण्यासाठी. तर निगेशन क्यू देन निगेशन पी तर हे आपलं बनवलेलं आहे. ठीक आहे. तर मग पहा मागच्या वेळेस जसं लिहिलं तसं 2 वेळा टी 2 वेळा एफ. यामध्ये पण का लिहिलं मी असं माहिती आहे तुम्हाला, कारण इथे पी आणि क्यू यांचेच निगेशन वापरलेले आहे या 2 स्टेटमेंटचे, कारण तिसरं स्टेटमेंट वापरलं नाही आहे म्हणून त्यांच्या 4चा व्हॅल्यू मिळणार. तर पहा क्यू आहे म्हणजेच काय एक वेळ टी एक वेळ एफ एक वेळ टी एक वेळ एफ. तर निगेशन पी सांगायचं आहे तर पीवर निगेशन लावा, टीचा काय होईल मग एफ, एफचा काय होईल टीचा परत काय व्हायला लागला आहे एफ आणि एफचा काय झाला आहे टी आणि इथे पण एफचा काय झाला आहे टी. तर निगेशन क्यू सांगायचं आहे. मग टीवर सांगलं तर काय व्हायला लागलं आहे एफ, एफवर टी, टीवर एफ आणि एफवर टी. ठीक आहे. परत पहा तुम्हाला निगेशन पी आणि निगेशन क्यू या दोघांना जोडण्याचं काम कोण केलं आहे देननं केलं आहे. तर या दोघांना आता दोघांमध्ये देन दिलेलं आहे त्या सिम्बॉलचा यूज करा. सो एफ देन एफ तर काय होणार आहे देनमध्ये तुम्हाला काय शिकवलेलं आहे, जर टी देन एफ असेल तरच एफ बाकीसाठी तो ट्रू आहे. तर मग सांगा एफ देन एफ काय झालं आहे टीच झालं आहे, एफ देन टी पण काय होईल टीच, टी देन एफ आहे इथे तर इथे एफ आन्सर येईल, बाकी टी देन टी टीच. ठीक आहे. मग आता पुढच्या टेबलमध्ये जे दिलं होतं ब्रॅकेटमध्ये पहा निगेशन क्यू देन निगेशन पी. तर कोड आहे निगेशन क्यू आणि निगेशन पी या दोघांमध्ये कशाचा यूज केला आहे देनचाच. मग एफ देन एफ काय होईल टीच. मग पहा टी देन एफ आला आहे, टी देन एफ आला म्हणजे एफ आला आहे. ठीक आहे. कारण आपल्याला पहिली स्टेप कोणती सांगितली होती पहा निगेशन क्यू अँड पी. निगेशन क्यू इकडे आहे तर निगेशन क्यूमध्ये टी आणि इकडे पीमध्ये काय निगेशन पीमध्ये काय एफ. तर मग देनचा यूज करा, टी देन एफ काय झाला एफ. तर एफ देन टी काय होईल मग टीच आणि इथे पहा परत टी देन टी काय झालं आहे टीच. ठीक आहे. आणि आता लास्टच्या टेबलमध्ये पहा पहिलं ब्रॅकेट कोण आहे निगेशन पी दे निगेशन क्यू आणि दुसरं ब्रॅकेट काय होतं निगेशन क्यू देन निगेशन पी. या दोघांमध्ये कशाचा यूज केला आहे अँडचा केलेला यूज आहे. तर मग सांगा टी अँड टी काय होईल टीच, टी अँड एफ काय झाला एफ, एफ अँड टी एफ आणि टी अँड टी टी. तर फायनल आन्सर आपल्याला मिळालेला आहे पहा टी एफ एफ टी. आता पहा यानंतरचा क्वेश्चन आपण पुढचा कंटिन्यू करू. पहा तर काय आता क्वेश्चन नंबर कितवा 7. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 6मध्ये पहा 7मध्ये पहा तुम्हाला 7वा क्वेश्चन काय दिलेला आहे ते पहा. यामध्ये तुम्हाला परत काय दिलेलं आहे टेबलमध्ये पहा क्यू पी आणि निगेशन पी आणि क्यू. तर यामध्ये पण तिसरे स्टेटमेंट नाही आलेलं आहे. तर आपण क्वेश्चन नंबर आता काय बघत आहोत 7 बघत आहोत. ठीक आहे. तर 7चा आन्सर पहा. तर पहिले पी द्या, पुन्हा क्यू घ्या, परत निगेशन पी आहे का तर आहे निगेशन पी घ्या, नंतर निगेशन क्यू नाही आहे झालं आहे. ठीक आहे. तर पण जे ब्रॅकेट दिले ते आपण नोट करू. पहा पहिलं ब्रॅकेट कोण आहे क्यू देन पी आहे. ठीक आहे. तर पहिलं ब्रॅकेट आपण इथे मांडून घेऊ क्यू देन पी आणि नंतर कोण आहे पहा तिकडल्या ब्रॅकेटमध्ये सांगितलेलं आहे निगेशन पी आणि बाय कंडिशनलचा यूज करून क्यू.
हे ब्रॅकेट क्लोज आणि पूर्ण आपण काय करत असतो आता हे पूर्ण ब्रॅकेट सांगितल्यानंतर एकदा पूर्ण स्टेप ठीक आहे. तर शेवटच्या बॉक्समध्ये कोण येईल आता हा पूर्ण तर क्यू देन पी कोण हा क्यू देन पी ऑर हे ब्रॅकेट क्लोज ऑर आणि निगेशन पी बाय कंडिशनल क्यू. तर हे पूर्ण आता आपल्याला मिळालं आहे तर ब्रॅकेट क्लोज ठीक आहे. तर यामध्ये पहा दिसत असेल ठीक आहे. तर पहा पहिले 2 वेळा टी 2 वेळा एफ टी एफ टी एफ. आता निगेशन पी सांगायचं आहे. इथे टी आहे तर निगेशन काय होईल इकडे मग एफ. टी असेल तर एफ एफ असेल तर टी एफ असेल तर टीच. पण क्यू देन पी तर क्यू आणि पी या दोघांवर कशाचा यूज केला आहे देनचा केला आहे. तर पहिले कोण आहे क्यू आहे तर सांगा टी देन टी काय होईल टीच. एफ देन टी आहे तरी टीच. जर टी देन एफ असेल तरच एफ येते तिथे लिहून आहे देनमध्ये पहा. आता इथे पहा टी देन एफ आहे तर इथे काय व्हायला आहे मग एफ आणि एफ देन एफ कन काय होईल इथे आता टीच ठीक आहे. आता निगेशन पी बाय कंडिशनल क्यू दिला आहे. निगेशन पी आणि क्यू तर या दोघांमध्ये बाय कंडिशनलचा यूज केला आहे. बाय कंडिशनल काय सांगते तुम्हाला की जर दोघंही सेम असतील तरच सेम. मग बाय कंडिशनलमध्ये पहा निगेशन पी इथे आहे आणि हा क्यू. मग पहा चेक करा पहिले कोण आहे निगेशन पी आहे तर हा एफ बाय कंडिशनल टी तर एफच कारण सेम नाही आहे एफ बाय कंडिशनल एफ तर टी ठीक आहे. टी अँड टी बाय कंडिशनल टी समजा आहेच बरोबर तर टीच आणि हे टी आहे बाय कंडिशनल एफ तर इथे काय झाला एफ ठीक आहे. आता शेवटच्या स्टेपमध्ये पहा क्यू देन पी आणि निगेशन पी बाय कंडिशनल क्यू या दोघांमध्ये कशाचा यूज केला आहे ऑर या सिम्बॉलचा यूज केलेला आहे. तर यांना ऑरनं जोडा. तर पहा पहिले कोण आहे क्यू देन पी तर टी ऑर एफ काय होईल आपल्याला ऑरमध्ये काय सांगितलं आहे की इफ एनी वन इज अ टी सो देन टी. जर दोन्ही पी आणि क्यूपैकी कोणताही एक जण टी असेल तर फायनल आन्सर टी मिळत असते. तर टी ऑर एफ काय झाला टीच झाला. टी ऑर टी पण काय झाला टीच झाला. एफ ऑर टी पण टीच झाला आणि टी ऑर एफ पण काय झाला टीच झाला. तुम्हाला दोन्हीपैकी एक जण तर टी मिळतच आहे त्याच्यामुळं फायनल आन्सरमध्ये पण तुम्हाला काय मिळाला टी मिळाला ठीक आहे. क्वेश्चन काय म्हणतो बघा पी देन इन ब्रॅकेट क्यू देन आर आणि स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज बाय कंडिशनल स्क्वेअर ब्रॅकेट ऑफ इन ब्रॅकेट पी अँड क्यू इन ब्रॅकेट क्लोज देन आर अँड स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. तर यामध्ये पहा आता इथे तुम्हाला 3 स्टेटमेंटचा यूज केलेला आहे कोणकोणत्या पी क्यू आणि आर. जर 3 स्टेटमेंट असतील तर तुम्हाला व्हॅल्यू किती मिळते 8 व्हॅल्यू मिळते. तर त्या टाईपमध्ये आपण हा ट्रूथ टेबल बनवून घेऊ ठीक आहे. तर पहा पहिले कोण आहे पी तर आपण पहिले काय घेतलं आहे मग पी परत कोण आहे क्यू नंतर कोण आहे आर झालं आहे ठीक आहे. तर नंतर कोण गेलेलं आहे आपल्या ब्रॅकेटमध्ये पहा कोण आहे पहिले क्यू देन आर कारण आपण रिपीट टर्म्स लिहित नाही म्हणून डायरेक्टली काय घेतलं आहे क्यू देन आर आणि इकडे कोण आहे पी अँड क्यू ठीक आहे. आणि इकडे कोण झालं आहे आता हा देन आरमध्ये होता तर ठीक आहे. पहिले काय घेतलं एक मिनिट सॉरी पहिले काय घेतला क्यू देन आर लिहिलं आहे ठीक आहे. तर आपण पुन्हा काय करणार आहोत पहा तर हे ब्रॅकेट पहिले कंप्लीट करून घेऊ. पी देन इन ब्रॅकेट ऑफ क्यू देन आर हा ब्रॅकेट कंप्लीट केला आहे. नंतर कोण आहे पहा पी अँड क्यू आहे तर पी अँड क्यू पहिले कंप्लीट करू. नंतर कोण दिलेलं आहे आर आहे त्याच्यासोबत देनमध्ये तर ते पण ब्रॅकेट क्लोज करू. पहा पी अँड क्यू सो देन आर आणि शेवटच्या ब्रॅकेटमध्ये आपण हे पूर्ण व्हॅल्यू लिहून घेऊ पूर्ण टर्म पूर्णला पूर्ण. तर काय दिलेलं आहे पहा पी देन इन ब्रॅकेट ऑफ क्यू देन आर ठीक आहे झालं आहे. आणि बाय कंडिशनलमध्ये पहा बाय कंडिशनलमध्ये कोण दिलेलं आहे हे इथे खाली लिहितोय पहा पी अँड क्यू ब्रॅकेट आणि देनमध्ये आर आणि हा ब्रॅकेट क्लोज ठीक आहे स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज आणि इथे आपलं झालं आहे कंप्लीट हा. तर इथे 8 व्हॅल्यू सांगायचे आहेत तुम्हाला तर 8 व्हॅल्यू सांगा कशा बनतील ते पाहू ठीक आहे. पहिले काय 4 वेळा टी 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 आणि 4 वेळा एफ 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 अँड एफ ठीक आहे. तर हे आपण व्हॅल्यू बनवू ठीक आहे. पहा क्यू काय होईल आता इथे 4 वेळा टी लिहिला आणि 4 वेळा एफ लिहिला पी तर यामध्ये काय होईल 2 वेळा टी 2 वेळा एफ 2 वेळा टी आणि 2 वेळा एफ. आरमध्ये काय सांगत असतो आपण टी एफ टी एफ टी एफ टी अँड एफ ठीक आहे झालं आहे. तर मग आता पहा क्यू देन आर दिलं आहे देनमध्ये तुम्हाला शिकवलं आहे की टी देन एफ असेल तरच एफ. तर सांगा क्यू कुठे आहे इकडे आणि आर हां टी देन टी टीच टी देन एफ आहे तर एफ एफ देन टी आहे तर टीच टी एफ देन एफ आहे तरी पण टी तर टी देन टी काय व्हायला लागलं आहे टीच टी देन एफ आला आहे परत एफ एफ देन टी टी एफ देन एफ. तर इथे काय सांगलं आहे पहा देनमध्ये पहा टी देन एफ असेल तरच एफ आहे मग इथे पण काय एफ देन एफ काय झाला टीच ठीक आहे. आता पहा
परत काय सांगलं आहे, क्यू देन आर सोबत काय घेतलं आहे, पी घेतला आहे आणि या दोघांमध्ये पी आणि क्यू देन आरमध्ये कशाचा यूज केलेला आहे, देनचाच यूज केलेला आहे. मग सांगा टी देन टी, टीच, टी देन यफ, यफ, टी देन टी, टी, टी देन टी, टीच, यफ देन टी, टी, यफ देन यफ, हे पण काय झालं आहे, टीच, यफ देन टी, टी, यफ देन टी, टी. पहा 8 व्हॅल्यू आहेत का, 1 2 3 4 5 6 7 8 झालं 8 व्हॅल्यू. आता पहा पी अँड क्यूमध्ये म्हणजे पी आणि क्यूमध्ये काय म्हणतोय, पहा पी आणि क्यूमध्ये कशाचा यूज केला आहे, अँडचा. तर मग सांगा अँडमध्ये काय म्हटलेलं आहे आपण, इफ बोथ आर टी सो देन टी, जर सारखे असतील तरच टी आहे. मग टी अँड टी आहे तर काय झालं फायनल आन्सरमध्ये पण टी, सो टी अँड टी, टीच. परत पहा टी अँड यफ तर यफ थर्ड व्हॅल्यू, टी अँड यफ तर फोर्थ पण यफ, फिफ्थमध्ये एफ अँड टी आहे तरी पण यफ, सिक्स्थमध्ये पण एफ अँड टी यफ, सेवनमध्ये पण एफ अँड टी यफ, सॉरी एफ अँड एफ यफच आहे आणि एफ अँड एफ पण यफच आहे. पहा 8 आहेत का, 1 2 3 4 5 6 7 8 आले. ठीक आहे. आता पहा पी अँड क्यू दिलं आहे आणि सो देन आर, तर पी अँड क्यू सोबत आपण आर दिलेला आहे आणि या दोघांमध्ये आपल्याला देन यूज करायचा आहे. तर मग पहा पी अँड क्यू आणि हा आर, तर पहिले पी अँड क्यू आहे, तर मग हे आणि हा शेवटी सांगा टी देन टी तर टीच, टी देन यफ, टी देन एफ आहे तर काय व्हायला लागला, यफ, टी देन एफ यफ आहे. मग परत पहा यफ देन टी तर काय झाला टी, तर पहा यफ देन यफ हे पण काय झाला टीच, यफ देन टी तर टीच, यफ देन यफ टीच, परत यफ देन टी टीच आणि एफ देन यफ टीच. पहा सगळ्या व्हॅल्यू काय झाल्या 1 2 3 4 5 6 7 8 झाले. ठीक आहे. मग आता शेवटच्या याच्यात काय सांगायचं आहे तुम्हाला, पहा शेवटचा हे बॉक्स वाचेल इथे थोडंसं हे झालं आहे. पहा पी देन इन ब्रॅकेट ऑफ क्यू देन आर आणि बाय कंडिशनलचा यूज करून परत पहा पी अँड क्यू सो देन आर, तर यामध्ये तुम्हाला दोघांमध्ये बाय कंडिशनलचा यूज करायचा आहे. तर इथे पहिली स्टेप इथे आहे आणि हा दुसरा इथे आहे. ठीक आहे. तर मग पहा यामध्ये काय सांगलं आहे तुम्हाला, टी देन सॉरी टी बाय कंडिशनल टी तर टीच झाला आहे, परत एफ बाय कंडिशनल एफ तर टीच झाला आहे, परत पहा हा तिसरा आणि हा तिसरा तर पहा टी बाय कंडिशनल टी हा पण टीच झाला. 3 नंबर झाले आपले. आता चौथ्यामध्ये पहा टी बाय कंडिशनल टी दिसतंय, टी बाय कंडिशनल टी टीच. परत पहा आता 4 झाल्यानंतर फोर्थ, आता पहा 1 2 3 4 झाले. 5th नंबर पहा हा फिफ्थ, 1 2 3 4 5 हा पण 5. पहा टी बाय कंडिशनल टी पण टीच. आता खालच्या याच्यात पहा टी बाय कंडिशनल टी टीच, परत टी बाय कंडिशनल टी टीच आणि टी बाय कंडिशनल टी. तर यांच्या सर्व व्हॅल्यू टी टी मिळत आहेत. लक्षात घ्या सर्व व्हॅल्यू टी मिळत आहे. घ्या बरोबर स्क्रीनशॉट काढून घ्या, थोडंसं चेक करून घ्या व्हॅल्यू कसं आहे, थोडं खालीवर लिहिण्यात आले असल्यामुळे दिसणार नाही बरोबर. ठीक आहे, बरोबर लिहून घ्या. ठीक. पुढचा क्वेश्चन पाहू. या नंतर काय दिलेलं आहे तुम्हाला, 8th क्वेश्चन दिलेला आहे. हा सॉरी 9th क्वेश्चन आणि 4th क्वेश्चन सेम आहे, त्यामुळे मी डायरेक्टली आता 10th नंबरचा क्वेश्चन आपण कंटिन्यू करू. ठीक आहे. पहा तुम्हाला काय दिलेलं आहे, 10th नंबरचा क्वेश्चन बघतोय आपण. पहा काय दिलेलं आहे, प्युअर निगेशन क्यू, प्युअर निगेशन क्यू सो देन आर अँड पी. ठीक आहे. तर यामध्ये पहा पहिले किती स्टेटमेंट दिलेले आहे, तर यामध्ये आर आला आहे म्हणजे 3 स्टेटमेंट आहेत. आता लक्षात आलं असेल की 3 स्टेटमेंट आहेत म्हणजे तुम्हाला 8 व्हॅल्यू बनवावं लागतील. पी क्यू निगेशन पी आहे का, नाही आहे, निगेशन क्यू आहे, निगेशन क्यू लिहून घेऊ. त्याआधी तुम्हाला काय दिलेलं आहे, पहा पी क्यू आर दिलेलं आहे तर आर घेऊ, नंतर निगेशन क्यू वाली लिहून घेऊ. ठीक आहे. तर ह्या व्हॅल्यू आपण आता मांडून घेऊ. ठीक आहे. नंतर पहा प्युअर निगेशन क्यू दिलेलं आहे, पहिलं ब्रॅकेट प्युअर निगेशन क्यू, तर हे पहिलं ब्रॅकेट क्लोज. ठीक आहे. तर नंतर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये पहा तुम्हाला काय दिलेलं आहे, आर अँड पी, तर हा आर अँड पी पण ब्रॅकेटमध्ये कंप्लीट करून घेऊ आणि शेवटच्या याच्यामध्ये तुम्हाला हा पूर्ण व्हॅल्यू लिहावं लागतील जे ब्रॅकेटमध्ये. तर पी ऑर निगेशन क्यू आणि देनमध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला, पहा आर अँड पी. ठीक आहे. तर हे सर्व आपण मेन्शन केले. तर पहा पहिले 4 वेळा टी, 2 3 आणि हा 4, परत पहा 1 2 3 4, 4 वेळा आपण एफ कंटिन्यू केलं आहे. परत पहा आता क्यूमध्ये काय केलं तर आपण 2 टाईम टी, 2 टाईम एफ, परत 2 टाईम्स टी आणि 2 टाईम्स एफ. आरमध्ये काय सांगितलं आपण, टी एफ टी एफ टी एफ टी एफ. ठीक आहे. झालं. तर निगेशन क्यू सांगायचं आहे, तर टीवर निगेशन क्यू सांगा, निगेशन सांगा. टीचा काय होईल मग आता एफ, इथे एफ
इथे टी, इथे टी, कारण पहा एफ असेल तर टी, एफ असेल तर टी झाला, टी असेल तर एफ लिहिला आहे, टी असेल तर एफ लिहिला आहे. तर पहा टी असेल तर काय होईल, इथे एफ, इथे टी आहे तर एफच होईल, इथे एफ आहे तर टी, इथे एफ आहे तर टी. ठीक आहे. आता पहा पुढच्या याच्यात काय दिलं आहे, पी और निगेशन क्यू. तर पहिले पी हा आहे आणि निगेशन क्यू आ आहे, तर या दोघांमध्ये कशाचा यूज केला आहे, ऑरचा यूज केला आहे. तर ऑर काय सांगतोय आपल्याला, जर इफ एनी वन इज अ टी सो देन टी. जर दोन्ही स्टेटमेंटमध्ये जर एक जण जर टी असेल तर फायनल आन्सर टी मिळते. तर मग पहा पहिले पी हा आणि हा निगेशन क्यू, तर टी और एफ काय झाला, टीच, टी और एफ पण टीच, टी और टी टीच, टी और टी टीच, एफ और एफ, कारण या दोघांमध्ये पहा पहिले पी आणि निगेशन क्यूमध्ये पहा दोन्हीकडे एफच आहे, तर काय आन्सर होईल एफ, कारण आपल्याला काय पाहिजे दोन्हीपैकी एक जण तरी टी पाहिजे, म्हणून इथे मी एफ और एफ लिहिला आहे. इथे पण काय आला, एफच आला, इथे एफ और टी काय होईल, टी होईल, आणि इथे एफ और टी पण आहे म्हणून इथे काय झालं, टी. पहा 8 व्हॅल्यू आहेत का, 1 2 3 4 5 6 7 8 झालं आहे 8 व्हॅल्यू. ठीक आहे. मग पुढे पहा आर अँड पी दिलेला आहे, आर अँड पी. तर आर कुठे आहे पहा, इथे आहे आर आपला, हा आर आणि हा पी. तर आर आणि पीमध्ये कोणाचा यूज केला आहे, अँडचा यूज केला आहे. तर पहा टी अँड टी, तर म्हणजे काय होईल, टी अँड टी. तर अँडमध्ये पहा आपण बघितलं की इफ बोथ आर टी सो देन टी, जर दोन्ही सारखे असेल तरच टी आहे. तर मग पहा पहिले आरचा यूज केला आहे टी आणि टी, तर काय होईल टीच. मग पहा एफ अँड टी काय होईल, मग एफ. परत पहा टी अँड टी, तर इथे काय होईल, तिसरी व्हॅल्यू टी. परत चौथ्यामध्ये पहा एफ अँड टी, एफ. परत पहा 4 झाल्या. फिफ्थमध्ये पहा टी अँड एफ, एफच, एफ अँड एफ काय झाला, एफच. परत पहा एफ अँड एफ चांगला, टी अँड एफ, एफ अँड एफ अँड एफ पण एफ. झाले का 8 व्हॅल्यू. पहा 1 2 3 4 5 6 7 8 झाल्या व्हॅल्यू. आणि 8 नंबरमध्ये शेवटच्या बॉक्समध्ये पहा या पूर्णला आपण इथं लिहिलेलं आहे. तर पहिले कोण होतं, पी और निगेशन क्यू. तर पी और निगेशन क्यू आणि आर अँड पी, तर या दोघांमध्ये आपल्याला कशाचा यूज करायचा आहे, देनचा यूज करायचा आहे. सो देनमध्ये काय बघितलं आपण की फक्त टी देन एफ असेल तर फायनल आन्सर काय असते आपलं, एफ असते. तर मग इथे पहा टी देन टी काय झालं आपला, टी, टी देन टी टी, टी देन एफ आला आहे म्हणून काय झालं आहे एफ, टी देन टी आहे टीच, टी देन एफ, तर काय झाला टी देन एफ काय असतो आपला एफ. परत पहा टी देन एफ लिहिलं आहे, आता एफ देन एफ काय झाला टीच, परत एफ देन एफ टीच, परत टी देन एफ आहे एफ, आणि परत टी देन एफ आहे एफ. तर पहा टी एफ टी 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 एफ टी टी एफ हे आपल्याला काय मिळालं आहे, आन्सर मिळालं आहे शेवट.